मित्रांनो आपण ड्रिप इरिगेशन सर्वजण करत असतो, परंतु आपलं स्मार्ट ड्रिप इरिगेशन कसं असावं, त्याबरोबर ऑटोमेशन कसं असावं, तर या विषयावर मित्रांनो आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर आज आपल्या सोबत सर आहेत, तरी आपल्याला ही सर्व माहिती सांगतायत. नमस्कार. नमस्कार, मी अक्षय निकम. तर फायफार्म म्हणून आपली कंपनी आहे. तर ह्यामध्ये ड्रिप इरिगेशन सिस्टमचं ऑटोमेशन आपण करतो. तर ऑटोमेशनमध्ये जर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यासमोर आज जर बघितलं तर खूप चॅलेंजेस आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर पाणी देणं आणि ते लेबरवर जी डिपेंडन्सी आहे किंवा विजेवर इलेक्ट्रिसिटीवर त्यांची डिपेंडन्सी असते. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर हे इथं ऑटोमेशन स्टार्टर किट आहे. तर अगदी 2 एकर पासून जर समजा शेतकरी असेल तरी सुद्धा आपण त्याचं ऑटोमेशन करू शकतो. तर ह्यामध्ये स्टार्टर जे आता कंट्रोलर प्लस वॉल्स असं आपण एक बेसिक ऑटोमेशन देतो, ज्याला फक्त पाणी ऑटोमॅटिक द्यायचं आहे. तर ह्यामध्ये हे जे आहे हे सगळं क्लाउड बेस्ड सिस्टम येतं आणि हे कंट्रोलर जे आहेत आपलं फायफार्मचं ॲप्लिकेशन येतं. तर ते मोबाईल ॲपवरनं फक्त आपल्याला एक शेड्यूल जरी टाकला आपण तरी ते अगदी अचूकपणे त्याच वेळेस पंप चालू करणं, पाणी देणं, खतं देणं किंवा पाणी आणि खतं देण्याबरोबरच अजून सुद्धा AC मॉनिटर करणं, pH करणं, अजून बऱ्याचशा गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो. तर या आपल्याला स्टार्टर किटमध्ये काय काय मिळू शकतं? स्टार्टर किटमध्ये जे येतं ते फक्त पाणी देण्याचं काम ऑटोमॅटिक आपण करू शकतो. तर ह्यामध्ये वॉल आणि स्टार्टर किट जर जोडली तर अगदी म्हणजे एक 2-3 एकर 5 एकरचा शेतकरी जरी असेल तर तो एक 50-60 हजारापासून आपण त्याचं ऑटोमेशन करू शकतो. 50-60 हजारापर्यंत आपण करू शकतो. हो. त्याद्वारे पूर्ण ऑटोमेशन आपण करू शकतो. आपण हे स्टार्टर किट पाहिलेलं आहे, अजून काय आपल्याला ॲडव्हान्स मध्ये ह्याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर आपल्याकडे एक बेसिक इरिगेशन प्लस फर्टिगेशन सिस्टम आहे. यामध्ये सिंगल चॅनल वेंचुरी मशीन येतं हे. तर यामध्ये आपण 1 किंवा 2 खताच्या टाक्या ठेवून पाण्याबरोबरच आपण खताचं सुद्धा ऑटोमॅटिक करू शकतो सगळं. म्हणजे त्याद्वारे आपल्याला खत देता येत नाही. हा, त्याच्यात आपण फक्त पाणी देऊ शकतो. अजून त्याला फक्त हे फर्टिगेशन मशीन जर समजा आपण अटॅच केलं तर मग पाणी आणि खतं दोघं गोष्टी आपण ऑटोमॅटिक देऊ शकतो. खर्च जर सांगायचा झाला तर ते जे आपण 50-60 हजारात फक्त पाण्याचं ऑटोमेशन करत होतो तर त्याला आपण हे 1.5 ते 1.25 लाखापर्यंत पाणी प्लस खताचं ऑटोमेशन करू शकतो. याला मोटर एक पाठीमागं पाहायला मिळतं आपल्याला. हा, याला खतं देण्यासाठी एक डोजिंग साठी ही मोटर येते आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर इथं वेंचुरी येते आणि हे रोटामीटर आहे. याच्यात ताशी साधारणतः आपण 1000 लिटर पर्यंत खतं देऊ शकतो. म्हणजे हे जे सिस्टम आपल्याला पाहायला मिळते हे इलेक्ट्रिसिटीवरती आपल्याला सिस्टम पाहायला मिळते. हो, पूर्णपणे असणं गरजेचं. इलेक्ट्रिसिटी ड्रिप जर आपण चालवतोय तर ड्रिपचा जो मेन पंप असतो तर तो पंप चालू झाल्यानंतर हे पूर्ण सिस्टम चालू होतं आणि जी मेन लाईन असते त्या मेन लाईनवर इथून इनलेट आणि इथून आउटलेट असं आपण ते जोडलेलं असतं. सर्वसाधारण वीज याला किती गरजेचे असतात तरी? सिंगल पेज असू दे सिंगल पेज साधारणतः याला 1.5 ते 2 HP चा पंप येतो. म्हणजे साधारणतः तेवढं चालणं इतकी वीज लागते त्याला. असेल तरी आपण हे सिंगल पेज किंवा 3 पेज दोघं याच्यावर आपण चालू शकतो. तर याच्याच मध्ये अजून एक ॲडव्हान्स आपल्याला ह्याच्यात जर समजा अजून आपल्याला ऍडव्हान्स किंवा आपल्याकडे क्षेत्र जास्त असेल किंवा आपले त्या पद्धतीचे पिकं असतील की आपल्याला रोजच खतं वगैरे द्यावे लागतात किंवा आपल्या पाण्यात असं विचार केला आपण समजा आपलं बोरवेल आहे शेतामध्ये, बोरवेलला पाणी भरपूर आहे, विहीर नाही, समजा 2 ते 3 बोरवेल्स आहेत, बरोबर, क्षार भरपूर आहे, आपलं pH देखील जास्त आहे किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये pH कमी आहे, तर हे देखील मेंटेन करण्याचं जर काम करायचं असेल आपल्याला तर ह्या ऑटोमॅटिक मध्ये काय करू शकतो? ह्या ऍडव्हान्स मशीन मध्ये ह्याच्यात जर तुम्ही इथं बघितलं तर ह्याच्यात तुम्हाला AC कंट्रोलर, pH कंट्रोलर असेल किंवा अजूनही ह्याच्यात बरेचसे ऍडव्हान्स फीचर आपल्याला मिळतात. हा प्रो कंट्रोलर येतो. तर ह्याच्यामध्ये आपण मागे जर बघितलं तर आपल्याला मल्टी चॅनल वेंचुरी सिस्टम येतं. म्हणजे ह्याला 8 चॅनल पर्यंत आपण एक्सपांड करू शकतो किंवा साधारणतः 15-16 टाक्या जरी ठेवल्या आपण खताच्या तरी अगदी त्या व्यवस्थितरित्या आपण त्याला पाणी, खतं देणं किंवा त्याचबरोबर pH कंट्रोल करणं सगळी कामं आपण करू शकतो. गरज आहे तितकंच खत ते ऑटोमॅटिक तेवढं पिकाच्या गरजेनुसार एक्झॅक्ट तेवढंच पाणी आणि तेवढंच खतं ते पाण्याबरोबर देणार. आताच्या घडीला जर बघितलं तुम्ही तर आता काय होतंय की आपण आपल्या सोयीनुसार पिकाला पाणी किंवा खतं देतोय. दिवसा लाईट नाहीये, रात्रीची आहे, तर 4 दिवस आपण पाणी देत नाही, दिवसा लाईट राहील त्या दिवशी पाणी देतो. पण ऍव्हरेज मध्ये देखील आपल्याला फरक पडलेला जाणवतो. उत्पन्नात देखील खूप मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. किंवा आपण लेबरच्या भरोश्यावर शेती करतो तर लेबरला आपण कितीही सांगितलं तरी तो तेवढं 1 तास म्हणजे 1 तास पिकाच्या गरजेनुसार पाणी देऊ शकत नाही. पण ह्या मशीन मध्ये आपण काय की त्याला जर 1 तास सांगितलं तर तो 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे होऊ देत नाही. किंवा ह्याच्या वर जाऊन आपण याला व्हॉल्यूम बेस सुद्धा चालू शकतो. किंवा एखाद्या प्लॉटला जर 10,000 लिटर पाण्याची रिक्वायरमेंट असेल तर अगदी 10,000 लिटर पाणी एक्झॅक्ट आपण त्याच्यात देऊ शकतो. म्हणजे 1 लिटर सुद्धा पाणी इकडे तिकडे होत नाही. देखील आपण पाणी याला देऊ शकतो. किंवा ह्याच्यात अजून ऍडव्हान्स मध्ये जर सांगायचं झालं तर सेन्सर सुद्धा याला कनेक्ट करू शकतो. अगदी जमिनीत वापसा किती आहे आणि जर समजा जमिनीमध्ये 5% वापसा, 5%च्या खाली जर समजा वापसा असेल
तर त्यावेळेस ऑटोमॅटिक पंप चालू झाला पाहिजे. एवढं जरी आपण मोबाईलमध्ये टाकलं तरी तो एक्झॅक्ट त्या पद्धतीने तो पंप चालू पण करू शकतो. म्हणजे तिथं जाण्याची अजिबात काही हो, याच्यात टाइम बेस, व्हॉल्यूम बेस आणि सेन्सर बेस सुद्धा आपण चालवू शकतो. जॉब करत करत शेती सुद्धा करण्याचं हे साधन आहे. खूप चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो आपण. यासाठी देखील आपल्याला तितकीच म्हणजे वीज लागत असते. हो हो, सिंगल पेज किंवा 3 पेज जे येतं ते आपण दोघं पद्धतीचं हे देतो. पीएच आपण कंट्रोल करू शकतो यावर. पीएच याच्यात फक्त आपल्याला सेट करून द्यायचा आहे. एकदा आपण सेट केला की तो एक्झॅक्ट त्या पद्धतीने, आपल्याला जर समजा 7 पीएच पाहिजे असेल तर एकदा आपण सेट करून दिला की तो ऑटोमॅटिक समजा पीएच जसा वाढेल तसा तो ऍसिड इंजेक्ट करतो ऑटोमॅटिक पद्धतीने आणि पीएच कंट्रोल करतो. 7च पीएच कंट्रोल. हो, आणि जर मार्केटमध्ये जर बघितलं तर जे ऑटोमेशन सिस्टम, जे शेतकऱ्यांच्या मनात एक गैरसमज आहे किंवा ऑटोमेशन करायचं म्हटल्यानंतर त्याला 15 लाख रुपये 20 लाख रुपये कमीत कमी खर्च येतो, खूप मोठा रूम पाहिजे किंवा खूप इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे बुवा, तर एक 15-20 लाख रुपये तरी खर्च येतो बुवा, म्हणून आपले बरेचसे शेतकरी याच्यापासून वंचित असतात. परंतु आपण त्याच्यावर ते जे आपण सुरुवातीला बघितलं तर ऑटोमेशन स्टार्टर किट असेल किंवा 5-1 म्हणून आपलं सिंगल वेंचुरी मशीन असेल तर अगदी 50-60 हजारापासून आपण ऑटोमेशन करून देतोय. म्हणजे अगदी 5-10. प्रश्न विचारायचा म्हणलं तर आपल्याला सँड फिल्टर असतो, त्याच्याबरोबर अशा प्रकारचे फिल्टर जोडण्याची गरज आहे का माणसाकडे? हा, ड्रिप मध्ये जे तुमचं समजा आता पाण्याच्या क्वालिटीनुसार समजा ड्रिप मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे हे असतात, तर सँड फिल्टर असेल किंवा इतर स्क्रीन फिल्टर असतील, डिस्क फिल्टर असतील, तर ते फिल्टर सुद्धा याला गरजेचे असतात. पण ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सँड फिल्टर असतात, तर आपले शेतकरी, बरेचसे शेतकरी ते वेळोवेळी साफ करत नाहीत. त्याच्यामुळे किंवा ते त्याला फ्रिक्वेंटली ते साफ करणं शक्य नसल्यामुळे काय होतं की त्याचा इम्पॅक्ट आपल्याला ड्रिप सिस्टमवर होतो. तर जे ड्रिप सिस्टम आपलं 10 वर्ष टिकणार असेल ते 2 ते 3 वर्षात चोकअप होतं आणि आपल्याला फेकून द्यावं लागतं. तर ह्यामध्ये आपण फक्त एक सायकल जरी टाकून दिलं की प्रेशर डिफरन्सवर ऑटोमॅटिक पद्धतीने थोडा जरी कचरा आला तर तो फिल्टर सुद्धा ऑटोमॅटिक पद्धतीने त्याच्यात साफ करता येतो आपल्याला. ड्रिपची देखील याद्वारे लाईफ वाढणार, त्यामुळे हे ऑटोमेशन जर केलं तर नक्कीच फायदा होतो. ह्याची किती प्राइस आपल्याला पाहायला मिळते ह्या किटची? हे जे ऍडव्हान्स सिस्टम आहे तर हे साधारणतः एक 5-5.5 लाख रुपयामध्ये पूर्ण ऑटोमेशन केलं जातं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे 10-15 एकरापर्यंत आपण हे चालवू शकतो. ह्याला तुम्ही 400 ते 500 एकर जरी क्षेत्र असेल तरी सुद्धा व्यवस्थितरित्या त्याला चालवू शकतो आपण. ह्याच्यामध्ये एक एवढे पैसे गेले तरी काय हे नाही, बरोबर, त्याद्वारे फायदा देखील नक्कीच आहे. तर मित्रांनो, सरांनी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलं. ऑटोमेशन आपलं कसं असावं, शेतीला आपण पाणी कसं द्यावं, पीएच कसा कंट्रोल करावं, कसं सेट करावं, पूर्ण माहिती सांगितलं. तर सरांना आपल्या चॅनलच्या वतीने धन्यवाद देतो. कशी वाटते इन्फॉर्मेशन? जर सांगा व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.